मी भक्ती तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला एक वेगळा पदार्थ करून दाखवणार आहे आणि तो म्हणजे माझ्या आजी सासूबाई करायच्या तशी उकड। पारंपरिक पद्धतीची उकड कशी असते की हळद घालून लसूण घालून घट्टसर अशी करतात, पण आमच्याकडे उकड करण्याची पद्धत जरा वेगळी आहे। मला माझ्या नवऱ्याने ही उकड कशी करायची ते शिकवलं। त्यात भाज्या घातल्यास तर आणखी त्याला एक वेगळी चव येईल असं माझ्या सासऱ्यांनी सांगितलं। सो भाज्या घातलेली अशी ही वेगळी उकड आपण आज करणार आहोत। करायला अतिशय सोपी आणि एकदम चविष्ट अशी ही उकड आहे। सो ही उकड नक्की बघा, पण ते बघण्याआधी चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा। पण या उकडीसाठी काय साहित्य लागेल ते पाहूया। मी या कपाने 3 कप पाणी घेतलंय। हे 3 कप पाणी आहे आणि या चमच्याने, हा जो सुपाचा चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे तांदूळाची पिठी घेऊन ती अशी पाण्यात कालवली आहे आणि ती साधारण अशी होते। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, मटारचे दाणे आहेत, फ्लावर आहे, फरसबी आहे आणि गाजर आहे। हे सगळं आपल्याला पाण्यातच शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे दाताखाली आलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं, फरसबीचे दोरे मी काढून घेतले आणि ती चिरली। तर या सगळ्या एवढ्या ह्याच्यात आपल्या अगदी 15 मिनिटात ही उकड तयार होते। तुम्ही बघताय की लसूणही याच्यात नाही आहे। आणि आता फोडणी करूया आपण। त्याच्यात हळद नाही घालायची। बघूया, साधारण 1-1.5 चमचा तेल घालायचं। तेल तापलेलं आहे, त्याच्यात मोहरी घालायची थोडीशी, ती तडतडली की जिरं घालायचं, थोडं हिंग घालायचं। आपण जो ठेचा घेतलेला आहे तो घालायचा। मी याच्यात ठेचा घातलाय कारण आमच्याकडे ठेचा आवडतो म्हणून, पण तुम्ही याच्यात ठेचाऐवजी मिरचीचे बारीक तुकडे पण वापरू शकता। पाणी घालायचं। पाणी घातलं की साधारण चवीप्रमाणे मीठ घालायचं। मी साधारण 2 पेक्षा जास्त चमचे मीठ घातलंय। आणि या ज्या आपल्या भाज्या आहेत, फ्लावर, मटार, याच्यात घालायच्या। भाज्या अर्थातच ऑप्शनल आहेत। मला स्वतःला आणि आमच्या घरी भाज्या आवडतात म्हणून मी तसं करते, पण तुम्हाला जर या भाज्या बघायच्या असतील तर तुम्ही त्या बघून अशा पद्धतीची फक्त उकड करू शकता। आणि आता हे एकदा ढवळलं असं की त्याला उकळी येऊ द्यायची। चांगली उकळी आली की मग त्याच्यात आपली तांदूळाची पिठी घालायची आणि थोडं शिजलं की तयार आहे आपली उकड। मी गॅस थोडा मंद ठेवला आहे, म्हणजे त्या पाण्यात सगळ्या भाज्या शिजतात छान आणि भाज्यांचा फ्लेवर पण त्या उकडीला लागतो, ते आणखीन छान लागते। पाण्याला उकळी येऊ देऊया। उठलेली आहे, 1-2 मिनटं अशीच त्याला उकळी येऊ देत। भाज्या त्याच्यात चांगल्या शिजतात। म्हणजे माझ्या आजी सासूबाई ही उकड करायच्या मी सांगितलं, पण त्या तेव्हा भाज्या नाही घालायच्या। तर सासरे आणि मिस्टरांनी अशी उकड करताना भाज्या घालायला सुरुवात केली आणि ती उकड अधिक चांगली लागते असं मला वाटतंय। तुमच्यावर आहे कशा पद्धतीने करायची। तर आता या भाज्या शिजल्यात, आपण याच्यात कालवलेलं तांदूळाचं पीठ घालूया। आता हे हळूहळू घट्ट घट्ट होत जाईल। बघा, हे हळूहळू घट्ट घट्ट होत चाललेलं आहे आणि पाण्यात कालवल्यामुळे गुठळी पण नाही आली आहे। गुठळी होऊच द्यायची नाही, अजून थोडंसं याला घट्ट करायचं।
तुम्हाला जर आंबटपणा हवा असेल तर याच्यात अगदी थोडंसं ताक घाला. म्हणजे भाज्या शिजताना तुम्ही याच्यात ताक घातलं तर थोडासा आंबटपणा येऊ शकतो आणि ते ऑप्शनल आहे ताक घालायचं की नाही ते. मी आज याच्यात ताक घातलं नाहीये, पण मी कधीतरी याच्यात ताक घालते. जाडबुडाच्या पातेल्यात केलं की लागतही नाही खाली. बघू शकता किती रंगतदार असं आहे. फ्लावर, गाजर, मटार, फरसबी सगळ्याचा रंग याच्यात उतरल्यामुळे अशी छान रंगतदार उकड तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने ही उकड खायची. अशाच कन्सिस्टन्सीची आहे. तांदूळाची पिठी पण शिजली आहे. आता याच्यात तूप घालायचं, कोथिंबीर घालायची वरनं आणि खायला तयार. तर आता या गरम गरम उकडीवर असं छान तूप आणि थोडीशी कोथिंबीर. तर या उकडीवर छान तूप आणि कोथिंबीर घालून खायला तयार उकड. तुम्ही बघू शकता आपली उकड छान तयार झाली आहे. आणि फ्लावर, गाजर, फरसबी याच्यामुळे त्याला एक छान असा रंग आलेला आहे. तर आपण हे खाऊन पाहूया. फ्लावर, मटार, गाजर. आहा, अगदी पाहिजे त्या प्रमाणात मटार, गाजर, फ्लावर हे शिजलंय. त्याच्यामुळे ते खाताना मजा येते. शिवाय तांदूळाचं पीठही व्यवस्थित शिजलंय आणि जो ठेचा घातला होता तो अगदी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे सगळं कॉम्बिनेशन अगदी मिळून आलंय आणि आहा, फर्मास लागते. आणि मला स्वतःला अशी उकड आता खूप आवडायला लागलेली आहे. सोपी अशी ही उकड तुम्ही नक्की करून पहा आणि मला सांगा की तुम्हाला आवडली का ते. तुमच्याकडे अशा काही रेसिपीज असतील तर मला नक्की संपर्क करा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत चीयर्स.